2025 मध्ये तुम्ही म्हणजे आता जर का तुम्हाला एखादा आयफोन घ्यायचा असेल तर तुम्ही कुठला घेतला पाहिजे? चुकीचा डिसिजन घेऊ नका, कारण की दरवर्षी बिग बिलियन डे सेल जो असतो फ्लिपकार्ट वरती, दॅट इज द बेस्ट टाइम टू बाय अन आयफोन. पण हा जो व्हिडिओ आहे ना, तो तुम्हाला एकच गोष्ट सांगणार की तुम्ही कुठला आयफोन घेतला पाहिजे आणि कुठला नाही. जर का एका लाईनीत तुम्हाला सांगायचं ह्या वर्षी तुम्ही जर का घ्यायचं असेल तर तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनी आयफोन घ्यायचा असेल तर आयफोन 16 घ्या. मागच्या वर्षी आयफोन 15 असंच होतं आणि ह्या वर्षी आयफोन 16 आहे. आणि का ते तुम्हाला सांगणार, कारण की वर्षभर आम्ही ह्याला वापरलेलं आहे, म्हणजे सगळ्यांनी आमच्या टीम मध्ये वापरलेलं आहे. जे काय आम्ही एक्सपिरियन्स केलेले ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. चला चालू करूया. पण त्याआधी मित्रांनो, जर का पहिल्यांदा आमच्या चॅनलवरती आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन वाजवा. आपली ट्रॅक इन टेकची जी कम्युनिटी आहे ना ती आपल्याला वाढवायची आहे, त्यामुळे डू दॅट आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा इफ दे आर इन टू टेक अँड ऑल दॅट. तर सांगायला गेलं ना, आता जर का आयफोनची प्राइस, आयफोन 16ची प्राइस म्हटली तर 75,000ला आहे. पण बिग बिलियन डे सेलमध्ये लिटरली माझ्या हिशोबाने 60,000च्या खाली किंवा जवळजवळ 55,000ला सुद्धा हा मिळू शकतो विथ ऑफर्स वगैरे. जेव्हा ऑफर्स येतील तेव्हा त्याची व्हिडिओ तर करणारच आहे, त्यासाठी नक्की थांबा. पण हो, दॅट इज दॅट. दुसरी गोष्ट, हा तर सेल येतोय पण एका महिन्यात आयफोन 17 सुद्धा येते, त्यामुळे ह्याचे प्राइजेस तशाही खाली पडणार आहेत. आणि लेटेस्ट जनरेशनच्या आयफोनची जी प्राइस असते ती नेहमी 40-50 हजाराने ह्याच्यापेक्षा जास्त असते. त्यामुळे इट इज बेटर की तुम्ही एक जनरेशन जुना आयफोन विकत घ्या. बिल्ड आणि डिझाईनच्या बाबतीत कसं आहे, जबरदस्त आहे. केस घ्या, मी खरं सांगतो, जर का तुम्ही आयफोन घेताय ना, केस वापरा त्याबरोबर. कारण की जर का मागं पडलं, ग्लास आहे, किती चांगलं असलं, सेरेमिक शील्ड असलं, हे असलं तरी फुटण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे जरी प्रीमियम बिल्ड आहे, ग्लास बिल्ड आहे, अल्युमिनियम फ्रेम वगैरे आहे, तरी सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती केस नक्की वापरा. पण येस, IP68 सर्टिफिकेशन आहे, डस्ट रेजिस्टंट आहे. एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो, वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे. पण दुसरी गोष्ट, आता तुम्हाला माहिती आहे ना, 3-4 वर्षापासून म्हणतो की पोर्टलेस, बटनलेस आयफोन होणार आहेत. इनफॅक्ट मागच्या वर्षी अजून बटन्स त्यांनी ऍड केले. कॅमेरा शटर बटन आलेलं आहे, त्यानंतर ऍक्शन बटन वगैरे आलेलं आहे. पण ऍक्शन बटनचा ऍक्च्युअल मध्ये फायदा होतो, कॅमेरा शटर बटन मला नाही वाटत. म्हणजे मी जितक्या लोकांना विचारलेलं आहे त्यांनी सांगितलंय हार्डली आम्ही कधीतरी यूज करतो. जर का तुमच्याकडं कॅमेरा शटर बटन वाला आयफोन असेल, म्हणजे आता लेटेस्ट जनरेशनचा तुम्ही घेतला असेल, तर तुम्ही सांगा काय वाटतं तुम्हाला. म्हणजे मी तर अजिबात वापरलेलं नाही. मी इथं जे लोकांनी वापरलेलं त्यांना सुद्धा विचारलं, ऍक्शन बटन इज युजफुल, कॅमेरा बटन आय डोंट थिंक इज दॅट युजफुल. आता डिस्प्ले, हे फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो. तुम्ही 60,000, 55-60,000चा फोन घेणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 60 हर्ट्जचा डिस्प्ले मिळणार आहे. दिस इज अनएक्सेप्टेबल. हे ह्याचं सगळ्यात मोठं डाऊन साईड आहे, हे मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय. जर का तुम्ही आधी एखादा 120 हर्ट्जचा फोन विकत घेतलाय, तुम्ही अँड्रॉइड वरती 120 हर्ट्जचा फोन तुम्ही वापरताय आणि तुम्ही मग जर का आयफोन 16 घेताय, तुम्हाला 100% आयफोन 16 स्लो वाटणार, कारण की 60 हर्ट्जची स्क्रीन आहे. बट डिस्प्ले इज ग्रेट, ब्राईट आहे, 6.1 इंचचा ओलेड पॅनल आहे, कलर्स अगदी शार्प वायब्रंट दिसतात, HDR कंटेंट फारच सुंदर दिसतो, मल्टीमीडियासाठी जबरदस्त आहे, ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम्स. आणि नाही, तुम्हाला 120 हर्ट्ज शिवाय तुम्ही राहू शकत नाही, तुम्हाला आयफोनच घ्यायचा आहे, मग थांबा, आयफोन 17 साठी येणार आहे. असं रूमर्स तरी आहेत की नॉन प्रो व्हेरियंट्स मध्ये सुद्धा तुम्हाला 120 हर्ट्ज मिळणार आहे. परफॉर्मन्सच्या बाबतीत A18 असल्यावरती काय प्रॉब्लेम आहे. आणि मागच्या वर्षी तर आयफोन 16 मध्ये त्यांनी 8GB रॅम आणलेली आहे. A18 ची चिपसेट आहे, 128, 256 आणि 512 GB चे स्टोरेज ऑप्शन्स वगैरे. 2 वर्षांनी सुद्धा तुम्हाला काही जाणवणार नाही, कारण की शेवटी हे बा 99% अगदी हेवीएस्ट गेम्स, रे ट्रेसिंग गेम्स वगैरे तुम्ही त्यावरती टाकताय तर तुम्हाला त्या लेवलचा परफॉर्मन्स एक्स्ट्रॅक्ट करू शकाल. नाहीतर तुम्ही A18 चिपसेट मधनं कितीही काही केलं तरी जेवढा परफॉर्मन्स तो देतो ना, तुम्ही ते वापरू शकणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे बा AAA गेम्स तुम्ही खेळू शकता याच्यावरती, असेसिन्स क्रीड, रेसिडेंट इव्हिल, स्टेबल FPS तुम्हाला मिळतं, मजा येईल. पण ह्याच्यामध्ये 90 FPS, 120 FPS BGMI मात्र तुम्ही खेळू शकत नाही. बरं, वेपर कूलिंग चेंबर्स नाही, त्यामुळे थोडा बहुत वॉर्म होतो, एवढं मी सांगेन. चौथी आणि महत्वाची गोष्ट, कॅमेरा कसा आहे. कॅमेरामध्ये आयफोनच्या व्हिडिओग्राफीला तोड नाही. देयर इज नो कॅमेरा दॅट कम्स क्लोजर. म्हणजे जर का तुम्ही एखादा कंटेंट क्रिएटर असाल तर आयफोन तुम्ही डोळे झाकून घ्या फक्त त्या एका व्हिडिओग्राफीसाठी. म्हणजे 60 हर्ट्ज स्क्रीन असली तरी तुम्ही 60,000 स्पेंड केले मला वाटणार नाही, कारण की दुसरा कुठलाही फोन अँड्रॉइड जगात सुद्धा तुम्हाला ह्याच्यासारखा व्हिडिओ मिळणार नाही. कॅमेराच्या बाबतीत स्टील फोटोज चांगले येतात, नॅचरल कलर्स वगैरे येतात, ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम्स. पण ह्याच्यामध्ये टेलिफोटो तुम्हाला मिळत नाही बरं का. म्हणजे झूम तुम्हाला काढायचं असेल तर 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी आणि 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड मिळतो, 12 मेगापिक्सेलचा सेल्फी मिळतो, 4K 60 FPS व्हिडिओज काढू शकता. सिनेमॅटिक मोड आहे, मॅक्रो फोटोग्राफी आहे, कारण की जो अल्ट्रा वाईड आहे त्यालाच ऑटो फोकस असल्यामुळे तुम्ही मॅक्रो सुद्धा करू शकता. टाइम लॅप्स, स्लो मोशन, पोर्ट्रेट, बाकी फीचर्स वगैरे सगळे आहेत. 2x पोर्ट्रेट तुम्ही ह्यानी काढू शकता आणि ते चांगले येतात. पण असं नाही की अँड्रॉइड मध्ये असे फोन्स नाही आहेत जे मॅच करू शकत नाही. स्टील फोटोग्राफी मध्ये अँड्रॉइडचे सुद्धा काही काही फोन्स आहेत जे ह्याच्याहून स्वस्त आहेत, पण स्टील फोटोज
फीचर्सला मॅच करतात आयफोनच्या, पण व्हिडिओग्राफीला कोणीही मॅच करू शकत नाही. दॅट इज डेफिनेटली देअर. आणि हे बघा, झूम वगैरे तुम्हाला मिळत नाही, टेलिफोटो लेन्स नाहीये, म्हणजे स्टील फोटो जास्त काढत असाल तर देर आर बेटर ऑप्शन. कंटेंट क्रिएटर असाल, हायली एकदम नेक्स्ट लेवल रेकमेंडेड. म्हणजे जर का तुम्ही 4-5 वर्षापूर्वीचे आयफोन बघितले असले ना, त्यांची बॅटरीचा इश्यू नेहमी असायचा, दिवसातून 2-2 वेळा चार्ज करायला लागायचं. ह्याच्यामध्ये सुद्धा अँड्रॉइड फोनच्या कंपॅरिझन मध्ये काय मोठी बॅटरी येत नाही. 3561 mAh ची बॅटरी येते, पण ऑप्टिमाइज्ड आहे. म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर स्वतः ऍपलचं असल्यामुळे तुम्हाला 6 ते 7 तास स्क्रीन ऑन टाइम मिळतं. याचा अर्थ काय की दिवसभर जनरली तुम्ही जर का फोन चालू ठेवला 6-7 तासासाठी जर का करत असाल तर दिवसभर तुम्हाला बॅटरी जाईल. जनरली ॲट एन ॲव्हरेज आपण 4.5 तास 5 तास स्क्रीन ऑन टाइम नॉर्मल पर्सनचं असतं, जो थोडा बहुत यूज करतो फोन. तर त्यासाठी दिवसभर बॅटरी जाईल, शुड नॉट बी अ प्रॉब्लेम. इव्हन विथ 5G आणि वायफाय मॉडरेट युसेज मध्ये 20 वॉट अडॅप्टर येतो, तो बॉक्स मध्ये मिळत नाही, तुम्हाला सेपरेटली घ्यायला लागतं. फक्त चार्जिंग मध्ये मी एक गोष्ट नोटीस केली आहे, समर सीझन मध्ये जेव्हा गरमी जास्त असते ना, तर 80% पर्यंत ते स्टॉप होऊन जातं, कारण की हीट मुळे तो ऑटोमॅटिकली स्टॉप करतो. पण हा ठीक आहे, दॅट इज व्हॉट इट इज. सॉफ्टवेअर बद्दल सांगायचं झालं तर iOS 18 ऑब्व्हियसली येतं, तुम्हाला AI चे फीचर्स वगैरे मिळतात. आता तुम्हाला iOS 26 बीटा, त्यांनी ते 18 वरनं सरळ 26 केलं ना, ते आता मिळतं आणि तो स्टेबल आहे, काही प्रॉब्लेम नाही. लिक्विड ग्लास डिझाईन वगैरे तुम्ही जर का बघितलं असेल, त्या सगळ्या गोष्टी मिळतात. ट्रान्सपरंट आयकन्स आहेत. हे बघा, काही लोकांना ते आवडलेले आहे, काही लोकांना आवडलेलं नाही. ओव्हरऑल माझ्या हिशोबाने ते जे त्यांचे विजन ग्लासेस वगैरे आहेत ना, त्याच्यामध्ये कशी कन्सेप्ट आहे ते लिक्विड ग्लास डिझाईन ते आणलेलं आहे आणि ते युनिफाय करणार आहेत. हळूहळू जे ॲपल आणतं आता सुरुवातीला लोकांना आवडत नाही, हळूहळू ते आवडायला लागतं. तसंच तुमचं सुद्धा होणार आहे, तर ते लक्षात ठेवा. ॲपल इंटेलिजन्समध्ये व्हिज्युअल इंटेलिजन्स आहे, नोटिफिकेशन समरी आहे, सिरीचं इंटिग्रेशन, पण अजूनही बाकीचे फ्लॅगशिप लेवलचे AI फीचर्स येतात किंवा त्यांचे जे असिस्टंट येतात ना, तेवढी हुशार नाही, पण आहे ठीक आहे. इमेज प्लेग्राऊंड आहे, फोटोचे एडिटिंग टूल्स आहे, इरेज वगैरे होऊ शकतात, पण इतके काय खास नाही. म्हणजे पिक्सेल AI आणि सॅमसंग गॅलेक्सीचा जो AI त्या कंपॅरिझनमध्ये अजून खालीच आहे. ॲपल बऱ्यापैकी मागे आहे, पण सॉफ्टवेअरमध्ये अपडेट्स वगैरे ना टच नाही करू शकत कोणी iOSला, एवढं मी सांगू. 6 वर्षाचे वगैरे अपडेट्स तुम्हाला मिळतात. हॅप्टिक्स याचे जबरदस्त आहेत, वन ऑफ द बेस्ट इन द इंडस्ट्री. ऍक्सेसरीज, केसेस, सगळ्या गोष्टीला पैसे भरपूर खर्च करायला लागतात, पण इकोसिस्टम चांगला आहे. ऍक्सेसरीज सगळ्या काही मिळतात, लॉंग टर्म पर्यंत तुम्ही वापरू शकता, ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. ओव्हरऑल 2-3 गोष्टी आहेत. तुम्ही iPhone 16 हा तुम्ही घेऊ शकता ह्या वर्षी, जर का तुम्हाला एक iPhone पाहिजे अँड यू आर ओके विथ 60 हर्ट्ज स्क्रीन. हे बघा, 60 हर्ट्ज, आम्ही टेकचे लोक आहोत, आम्हाला 120 हर्ट्ज 60 हर्ट्ज मध्ये खूप फरक पडतो. नॉर्मल युजरला बहुतेक ते जाणवणार नाही. त्यामुळे बाकी इतर गोष्ट तुम्हाला डिस्प्ले जबरदस्त, मल्टीमीडियासाठी एकदम नेक्स्ट लेवल, ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. व्हिडिओग्राफीमध्ये कोणी टचच करू शकत नाही आयफोनला. सो व्हिडिओग्राफी जर काही इम्पॉर्टंट असेल तर डोळे झाकून तुम्ही घ्या, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. इकोसिस्टम यांचं चांगलं आहे, ॲक्सेसरीज वगैरे बऱ्यापैकी चांगल्या आहेत. सो दॅट इज व्हॉट इट इज मित्रांनो. इफ यू आर ओके विथ 60 हर्ट्ज डेफिनेटली यू कॅन गो इन फॉर iPhone 16. आणि तुम्हाला जर का बाय करायचं, मी ऑब्व्हियसली टॅग वगैरे करतोय, नक्की जाऊन बघा. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कुठला आयफोन घेणार आहे यावर्षी, नक्की सांगा खाली कमेंट सेक्शनमध्ये. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.